स्वप्नांना बघायला वास्तवाचे डोळे लागतात. स्वप्नांना जिंकायला यशाचे बळ लागते. यशस्वी होण्यासाठी कष्टाचे प्रयत्न लागतात. त्या प्रयत्नांना बळ येण्यासाठी गुरूंचे आशीर्वाद लागतात. नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव जान्हवी संतोष देशमुख. मी इयत्ता 3री मध्ये शिकवत आहे. आज गुरुपौर्णिमा. जीवनाच्या प्रत्येक समस्यांमध्ये मार्ग दाखवून योग्य मार्गदर्शन करणारे व जीवन जगण्याची योग्य कला शिकवणारे महानायक म्हणजे गुरु होय. दरवर्षी गुरुच्या सन्मानार्थ गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरुपौर्णिमेच्या आजच्या या विशेष दिवशी विश्वातील समस्त गुरुजनांना माझा प्रणाम. गुरु म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. गुरु ईश्वराचे दुसरे रूप असतात. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात. या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात कारण आदी गुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेला झाला होता. ज्ञानेश्वरांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतोय असे व्यास ऋषींबद्दल म्हटले आहे. कुंभार ज्याप्रमाणे मातीच्या गोळ्याला आकार देऊन मडके बनवतो, त्याचप्रमाणे गुरु सजीव मानवरूपी व्यक्तीला चांगले संस्कार देऊन आदर्श घडवतात. गुरुचे ज्ञान सागराप्रमाणे अथांग आहे. आपण त्यांच्यापुढे नम्र होऊन ज्ञानकोन वेचले पाहिजेत. कारण शेवटी गुरु विना कोण दाखवीन वाट. आपल्या जीवनात गुरुचे अनेक रूपे आपणास पाहावयास मिळतात. मूल गर्भात असल्यापासून आई त्याच्यावर उत्तम संस्कार करते. आई ही आपली पहिली गुरु असते. निसर्गाकडून देखील आपल्याला अनेक गोष्टी शिकायला मिळतात, जसे पाणी, झाडे, पशु, पक्षी, नदी, समुद्र. याशिवाय पुस्तके, आपले नातलग, मित्र-मैत्रिणी हे सुद्धा आपले गुरुच आहेत. जे लोक आपल्याला जगण्यासाठी चांगले संस्कार देतात ते आपले गुरुच असतात. गुरुला जातीचे व वयाचे बंधन नसते. परंतु आताचा काळ बदललेला आहे. शिक्षण पद्धती बदललेली आहे. परंतु गुरु आणि शिष्य यांचे नाते मात्र बदललेले नाही. ते आजही पवित्र मानले जाते. म्हणून आपण आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन करायला